सिटी न्यूजच्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 3 जुलै 2026 शुक्रवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आयुष्यात अपयश आलं म्हणून थांबू नका, कारण प्रत्येक अपयश तुम्हाला यशाच्या आणखीन जवळ घेऊन जातं। आजचा सुविचार आपण बघितलात। आता बघूया आजच्या ठळक बातम्या। ठळक बातम्या बघितलात। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती शहरातील मध्यवर्ती बियाणी चौक परिसरातील फ्युएल हेडक्वार्टर हॉटेलला आज सकाळी भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। आगीचे रौद्ररूप इतके भीषण होते की काही क्षणातच संपूर्ण हॉटेल धुराच्या लोटांनी वेढले गेले। नाश्त्याचे पदार्थ तयार करत असताना ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच अमरावती महानगरपालिकेचे अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी हॉटेलचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। पाहूया हा विशेष रिपोर्ट। अमरावतीच्या बियाणी चौक परिसरातील फ्युएल हेडक्वार्टर हॉटेलमध्ये आज सकाळी अचानक भीषण आग लागली। सकाळी सुमारे 11:40 सुमारास पोलीस कंट्रोल रूम मार्फत अमरावती महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला घटनेची माहिती देण्यात आली। माहिती मिळताच अग्निशमन अधीक्षक पघरे, केंद्र प्रमुख सोन कांबळे आणि पाळी प्रमुख मनोज इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाची वाहने आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी रवाना झाले। घटनास्थळी पोहोचताच अग्निशमन दलाने आगीची तीव्रता लक्षात घेऊन बचाव कार्य सुरू केले। हॉटेलमधून मोठ्या प्रमाणात धूर आणि ज्वाळा बाहेर पडत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। आगीमुळे नागरिकांची मोठी गर्दी घटनास्थळी जमा झाली। अग्निशमन विभागाच्या 3 फायर लॉरींनी संयुक्तपणे आग विझवण्याचे काम सुरू केले। जवानांनी जीवाची पर्वा न करता शर्थीचे प्रयत्न करत सुमारे 45 ते 50 मिनिटात आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले। तसेच आग शेजारच्या इमारती आणि व्यावसायिक आस्थापनापर्यंत पोहोचण्यापूर्वीच रोखण्यात यश मिळाले। हॉटेल मालकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार या भीषण आगीत अंदाजे 20 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे। हॉटेलमधील फर्निचर, स्वयंपाकघरातील साहित्य, विद्युत उपकरणे आणि इतर मालमत्ता जळून खाक झाली। मात्र या संपूर्ण घटनेतील सर्वात दिलासादायक बाब म्हणजे कोणतीही जीवितहानी झाली नाही, तसेच कोणालाही दुखापत झालेली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। आगीचे नेमके कारण काय याचा पुढील तपास सुरू असून प्राथमिक अंदाजानुसार स्वयंपाकघरात नाश्त्याचे पदार्थ तयार करताना आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अमरावतीतील बियाणी चौक परिसरात घडलेल्या या भीषण आगीच्या घटनेमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे। अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली आणि संभाव्य जीवितहानी रोखण्यात यश आले आहे। आगीचे नेमके कारण काय आणि नुकसानीची अंतिम रक्कम किती याबाबत तपास सुरू आहे। या प्रकरणातील प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू। अमरावती शहरात गोवंशाच्या कथित अवैध कत्तलीचे गंभीर प्रकरण समोर आल्यानंतर वातावरण चांगलेच तापले आहे। या प्रकरणामागे संघटित टोळी कार्यरत असल्याचा आरोप करत आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायदा अर्थात मोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। पोलीस आयुक्तांना निवेदन देत सर्व आरोपींना तात्काळ अटक, अवैध कत्तलीची ठिकाणे सील करणे, संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करणे आणि दोषींना संरक्षण देणाऱ्यावरही कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। याच वेळी निलेश चंद्रमुनी महाराज यांनी संतप्त प्रतिक्रिया देत कठोर कारवाईची मागणी केली आहे। अमरावतीमध्ये उघडकीस आलेल्या गौवंशाच्या कथित अवैध कत्तल प्रकरणाने शहरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणात केवळ काही आरोपीवर कारवाई करून थांबू नये,
तर संपूर्ण रॅकेटचा शोध घेऊन त्यामागील सूत्रधारांनाही कायद्याच्या कक्षेत आणावे अशी मागणी पुढे येत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांकडे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करावी, सर्व संबंधितांची आर्थिक चौकशी करावी, अवैध कतलीची ठिकाणे सील करावीत, तसेच या प्रकरणात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीची भूमिका तपासावी अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय या प्रकरणातील दोषींना कोणत्याही प्रकारचे संरक्षण मिळत असल्यास अशा व्यक्तीवरही कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या प्रकरणामुळे शहरातील विविध सामाजिक आणि धार्मिक संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून संपूर्ण घटनेची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरत आहे. यावेळी निलेश चंद्रमुनी महाराज यांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यांनी भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली. बघा, कालच महाराष्ट्र आयोग गोरक्षा आयोगची काल मीटिंग झाली आणि मीटिंग झाल्यानंतर सकाळीच आमच्या मोबाईलवर मेसेज आला की अमरावतीमध्ये खुलेआम गाया कापत आहेत आणि कुठून ते गायामध्ये कापत आहे. महाराष्ट्रामध्ये गो हत्या कानूनबंदी आहेत, पण इतके राजकारण लोक, इथचे नेता लोक, इथचे लोक काय करत आहेत, जे काही जे दुसरं तर अमरावतीमध्ये जे काही सनातन धर्माचे घडतात हेच चेहरे दिसतात. तर हा एक प्रश्न आहे की गोमाताला राज्यमाता घोषित केल्या तरी अमरावती हा पुऱ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेला अमरावती की सर्वात जास्त घराघरात गाया काढतात. आम्ही पहिले बी सांगत होतो की अमरावतीमध्ये रोज गाया काढतात, पण आज आम्हाला प्रमाण बी मिळालं की स्वतः ते गाय कापत आहेत आणि ते गल्लीमध्ये कापत आहे, की जे चुकीचं आहे. आणि याच्यावर पोलीस प्रशासनाने कायद्याने कानून करायला ठोस सबूत घ्यायला हवं. आणि मान्य एकनाथ शिंदे साहेब, जे तुम्ही गोमाताला राज्यमाता घोषित केलात, फक्त त्यातला एकच आरोपी पकडला आहे. अशी त्या खाडीमध्ये प्रत्येक घरातनी काही गाया काटत आहेत. मी तो आजच मुंबईहून आलेला आहे, परंतु हे जे घटना घडलेल्या आहे ते चुकीचं आहे. और असेच जर याची पोलीस प्रशासन हिचा जर कायदा जर बराबर घेत नसेल तर आम्हाला पण ह्या कसाईला कापाची देर लागणार नाही. आम्ही पुऱ्या ताकदीने आता यांच्या घरात घुसून जे गायला कापतात त्यांना कापाची तैयारी आम्ही हिंदू संघटन करू. जैसा कि आप सभी को पता है, अभी हाल ही में एक दुर्भाग्य कहूंगा मैं कि गौ माता का काटते हुए वीडियो हमने देखा है। लेकिन आपके वीडियो के माध्यम से मैं कहना चाहूंगा कि हम बार बार ये निवेदन दे रहे हैं, इस चीज को हमारा बंद मत समझिए आप। हम भगवान श्री राम को मानते हैं, लेकिन आपको बता दूं भगवान श्री राम के साथ साथ हम परशुराम को भी मानते हैं। अब हमारा एक उद्देश्य रहेगा कि जिस तरह से गाय माताओं को काट रहे हैं ये कसाई, उसी तरह से हम उनको उनके रूप में जवाब देने के लिए भी सक्षम है। और हम आइंदा के बाद में गौ माता को जो काटते हैं उनको भी काटने की हिम्मत रखते हैं। गौवंशाच्या कथित अवैध कत्तल प्रकरणामुळे अमरावतीत राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले असून आता पोलीस प्रशासन या मागण्यांवर कोणती भूमिका घेते आणि तपासातून आणखीन कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमरावतीत महिलांच्या न्यायासाठी राष्ट्रीय महिला आयोगाची मोठी जनसुनावणी पार पडली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत महिलांच्या विविध तक्रारीवर सुनावणी घेण्यात आली. विशेष म्हणजे पूर्व नोंदणी नसलेल्या महिलांनाही थेट आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. एकूण 81 तक्रारीपैकी तब्बल 26 प्रकरणाचे जागेवरच निराकरण करण्यात आल्याने अनेक महिलांना दिलासा मिळाला आहे. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीने महिला जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी महिलांच्या तक्रारी प्रत्यक्ष ऐकून घेतल्या. कौटुंबिक वाद, पती पत्नीतील मतभेद, संपत्तीचे वाद आणि विविध सामाजिक प्रश्नांशी संबंधित तक्रारी यावेळी मांडण्यात आल्या. एकूण 81 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 26 प्रकरणाचे तात्काळ निराकरण करण्यात आले. तर काही प्रकरणामध्ये पोलीस प्रशासनाला 8 दिवसाच्या आत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. महिलांना थेट आयोगासमोर आपली बाजू मांडण्याची संधी मिळाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले. महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आयोग कटिबद्ध असल्याचे विजया रहाटकर यांनी स्पष्ट केले. आज राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीनं राष्ट्रीय महिला आयोग आपके द्वार या जनसुनावणीचं आयोजन अमरावतीमध्ये आम्ही केलं होतं. या जनसुनावणीमध्ये अमरावतीमधल्या अनेक महिला इथं पोहोचल्या होत्या आणि त्या सगळ्यांचं
व्यवस्थितपणे म्हणणं आज ऐकून घेतलं आहे. मला आज विशेष आनंद आहे की जर व्यवस्था सेन्सिटिव्ह जर असल्या तर महिलांना न्याय मिळाला अधिक गती मिळते. आज प्रशासनामध्ये डिव्हिजनल कमिशनरपासून पोलिसांच्या तर्फे IG, CP, SP ही सगळी व्यवस्था आज इथं होती. आम्ही आजच्या या संपूर्ण जनसुनावणीमध्ये 81 केसेसची आज इथं सुनावणी केली आहे. त्या ज्या 81 केसेस आहेत त्याच्यामधल्या 26 केसेस ज्या आहेत त्या आमच्याकडं आधीच राष्ट्रीय महिला आयोगामध्ये दर्ज झाल्या होत्या, ज्याच्या बाबतीमध्ये आम्ही पोलिसांना आधीच रिपोर्ट मागितला होता. आणि याच्यातल्या 26 ज्या कंप्लेंट्स आहेत त्या कंप्लेंट आता पूर्णपणे मार्गी लागलेल्या आहेत. त्याचे रिपोर्ट्स आमच्याकडे आम्हाला प्राप्त झालेले आहेत. उरलेल्या ज्या कंप्लेंट्स आहेत या सगळ्या कंप्लेंट्स या वॉक इन कंप्लेंट्स होत्या. आपल्याच माध्यमातून सगळ्या वृत्तपत्र आणि मीडियाच्या माध्यमातून जेव्हा महिलांना कळालं की इथं जनसुनावणी आहे त्या माहितीच्या आधारे महिला इथं आल्या होत्या. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महिलांच्यापर्यंत आपण या जनसुनावणीची प्रसिद्धी दिली याच्याबद्दल मी तुमचेही धन्यवाद करते. आणि या सगळ्या वॉक इन कंप्लेंट्स आम्ही इथं आज ऐकलेल्या आहेत. याच्यातल्या मॅक्झिमम कंप्लेंट्स ह्या पारिवारिक कंप्लेंट्स होत्या. अनेक कंप्लेंट्स ज्या होत्या ह्या सगळ्या पती पत्नीचे किंवा कुटुंबाचे वाद, मुलांची कस्टडी, प्रॉपर्टी मॅटर्स अशा या सगळ्या कंप्लेंट होत्या. काही सिरियस पण कंप्लेंट होत्या. याच्यातल्या काही कंप्लेंट्स या पॉस्टच्या पण होत्या, सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेसच्या पण कंप्लेंट होत्या. आज त्याची सुनावणी पूर्ण झाली आहे आणि आता एक्झॅक्ट नंबर नाही मला सांगता येणार, पण अनेक प्रकरणांच्यामध्ये तडजोडी पण झाल्या आहेत आणि आनंदानं त्यांनी एकमेकांच्या सोबत राहायचं मान्य केलेलं आहे. याच्याशिवाय ज्या केसेस पेंडिंग होत्या, पोलीस कारवाई करता वाट बघत होते, अशाही केसेस आज पोलिसांकडे आम्ही पाठवलेल्या आहेत. आणि येणाऱ्या अलग अलग वेगवेगळ्या प्रकारे काही ठिकाणी 3 दिवसामध्ये, काही ठिकाणी आजच FIR आत्ता दाखल करायला सांगितलं. आणि एका प्रकरणात तर मी पोलिसांना सांगितलं आहे की आज मी जाण्यापूर्वी त्या प्रकरणामधला FIR दाखल झाला पाहिजे. काही केसेसमध्ये आम्ही पोलिसांना 8 दिवसाची वेळ दिलेली आहे की त्यांनी FIR दाखल करून पुढची कारवाई केली पाहिजे. मला असं वाटतं की आजच्या या जनसुनावणीमुळे महिलांना नक्कीच न्याय मिळेल, पण त्याशिवाय सुद्धा ज्या व्यवस्था आहेत, ज्या संविधानानं दिलेल्या आहेत, या व्यवस्थांवरचा विश्वास बळकट व्हायला मोठी मदत मिळेल. आजच्या जनसुनावणीकरता आपल्या डिव्हिजनल कमिशनर नैना गोंडे मॅडम, त्याचप्रमाणे आपले स्पेशल IGP महेश पाटील आणि शहराचे कमिशनर, पोलीस कमिशनर राकेशजी आणि त्यांचे निकेतन कदम, त्यांचे SP जिल्ह्याचे ग्रामीणचे, हे सगळेजण उपस्थित राहिले. पण मोठी मदत आजच्या या जनसुनावणीमध्ये डिस्ट्रिक्ट लिगल ऑथॉरिटीची झालेली आहे. त्याच पद्धतीनं कलेक्टरांकडे जी व्यवस्था आहे, स्वतः कलेक्टर पूर्ण वेळ इथं होते, पण त्यांच्यासोबतच त्यांचे प्रोटेक्शन ऑफिसर, वन स्टॉप सेंटर हेही सगळे उपस्थित राहिले. आणि या सगळ्यांच्या सहकार्यानं ही जनसुनावणी पुरी केली आहे. आणि मला असं वाटतं याच्यात आपण 2-3 गोष्टींच्या नजरेनं आपण बघितलं पाहिजे. हा आकडा खरंच खूप मोठा आहे, पण मी तुम्हाला हेही सांगते की कंप्लेंट्स जेव्हा येतात तेव्हा कित्येक वेळेला कमिशनच्या मॅन्डेटमध्ये त्या कंप्लेंट असतीलच असं नाही आहे. पण मग असं जर उत्तर दिलं तर मग महिला असं म्हणतात की आम्ही कुठं जायचं तक्रारी करायला. त्यामुळे त्यांचंही म्हणणं खरं आहे. त्यावेळेला त्या सगळ्या कंप्लेंट्स पाहाव्या लागतात आणि त्यांना मग थोडंसं मार्गदर्शन पण करावं लागतं की तुमची ही कंप्लेंट तुम्ही इथे जाऊन तुम्ही सांगू शकता, त्याचं निराकरण करू शकतात. त्यामुळे हा नंबर खूप मोठा दिसतो. दुसरं अजून एक असं आहे की महिला आयोग कुठलाही असू देत, केंद्रीय आमचा महिला आयोग, तर आम्ही अजिबातच असं करत नाही की एक वेळेला कंप्लेंट आली आहे तर केवळ ती कंप्लेंट पुढे सरकवली आणि आम्ही ती क्लोज केली, असं आम्ही करत नाही. आम्ही वाट बघतो. म्हणजे कंप्लेंट आली, तिची सुनावणी झाली, आधी परिवार परामर्श केंद्रामध्ये किंवा डालसाच्या आपले जे ॲडव्होकेट्स आहेत त्यांच्याकडे आम्ही त्यांना पाठवलं. दोघांनी प्रयत्न केला की त्या दोघांचं व्यवस्थित मनोमिलन व्हावं, पण तेही जर होत नाही आहे तर मग पोलिसांकडे पाठवावं लागतं. कित्येक वेळेला मग त्यानंतर FIR होतो, पण केवळ FIR झाला म्हणून मग आम्ही पुन्हा ते सोडून दिलं असं पण होत नाही. आम्ही पुढे वाट बघतो की FIR झाला आहे त्याच्यावरचं चार्जशीट दाखल झालं पाहिजे. असं करत करत अशा अनेक दिवस किंवा अनेक अशा वेळेला ह्या सुनावण्या कराव्या लागतात आणि मग त्या केसेस क्लोज होतात. त्यामुळे ह्याचं जे क्लोज होण्याचं जे प्रमाण आहे हे थोडंसं सावकाशानं चालणार आहे.
हो किंवा नाही मध्ये केसेस बंद नाही होत. त्याला वेळ द्यावा लागतो दोघा नवरा बायकोंना विचार करण्याकरता, काम करण्याकरता. त्यामुळे हे नंबर वाढत जातात. पण मी हे पण म्हणेल की आपल्याकडे उत्तम व्यवस्था आहे. आपल्याकडं आपल्या ज्या व्यवस्था आहेत त्या आता सेन्सिटिव्ह आहेच आहे, पण डिस्ट्रिक्ट लिगल ऑथॉरिटीसारखी व्यवस्था अतिशय उत्तम काम करते आहे. आमच्यासारखे कमिशन्स खूप प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आता कायद्याच्या बाबतीमध्ये जाणीव जागृती बरीच वाढते आहे. महिला आपल्या अधिकाराकरता आता अवेअर आहेत आणि मग त्यामुळे स्वाभाविक रीतीनं कंप्लेंट्स करण्याचं प्रमाणसुद्धा वाढतं आहे. हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. महिलांच्या समस्या थेट ऐकून त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याचा प्रयत्न या जनसुनावणीत दिसून आला. 81 पैकी 26 प्रकरणाचे जागेवरच निराकरण झाल्याने अनेक महिलांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. अमरावती शहरातील श्रीकृष्ण मंदिरालगतच्या अनधिकृत अतिक्रमणावर आता महानगरपालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. अनेकदा सूचना देऊनही अतिक्रमण कायम राहिल्याने महापौर, आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी संयुक्त पाहणी करत सीमांकन आणि मोजमापाचे आदेश दिले आहेत. मंदिर परिसर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी आता मोठी कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. मौजा जेवड येथील सर्वे क्रमांक 27/2 मधील श्रीकृष्ण मंदिरालगतच्या जागेवरील अनधिकृत अतिक्रमण हटवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने निर्णायक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी संबंधित अतिक्रमण धारकांना जागा रिकामी करण्याबाबत नोटिसा आणि निर्देश देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही अतिक्रमण कायम राहिल्याने प्रशासनाने आता प्रत्यक्ष कारवाईची तयारी सुरू केली आहे. गुरुवारी महापौर श्री चंद तेजवानी यांच्या उपस्थितीत महानगरपालिका आयुक्त वर्षा लढ्ढा तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी संयुक्त पाहणी केली. या पाहणी दरम्यान अतिक्रमित जागेची सद्यस्थिती, बांधकामाचे स्वरूप आणि उपलब्ध शासकीय अभिलेखाची तपासणी करण्यात आली. यासोबतच महसूल आणि अभियांत्रिकी विभागाला जागेचे अचूक मोजमाप आणि सीमांकन करण्याचे आदेश देण्यात आले. प्रशासनाच्या माहितीनुसार सीमांकनाचा अहवाल प्राप्त होताच नियमानुसार अतिक्रमण हटवण्याची कारवाई तातडीने करण्यात येणार आहे. श्रीकृष्ण मंदिर परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात भाविकांची वर्दळ असते. मंदिरालगत झालेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांच्या ये-जा मार्गात अडथळे निर्माण होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे सातत्याने प्राप्त होत होत्या. याच पार्श्वभूमीवर मंदिर परिसर मोकळा करून भाविक आणि नागरिकांना सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की सार्वजनिक आणि शासकीय जागांवरील अनधिकृत अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. शहरातील इतर सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणावरही याच पद्धतीने कठोर कारवाई केली जाईल. त्यामुळे आता सीमांकन आणि मोजमाप पूर्ण झाल्यानंतर श्रीकृष्ण मंदिर परिसरातील अतिक्रमण हटवण्याची मोहीम कधी सुरू होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. श्रीकृष्ण मंदिर परिसर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट भूमिका घेतली असून संयुक्त पाहणीनंतर कारवाईची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. सीमांकन अहवालानंतर अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली जाणार असल्याने आता पुढील प्रशासनिक हालचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवरील कथित लैंगिक अत्याचाराचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी 22 वर्षीय युवकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणातील पीडिता अल्पवयीन असल्यामुळे तिची ओळख कायद्यानुसार गोपनीय ठेवण्यात आली आहे. पाहूया सिटी न्यूजचा हा विशेष रिपोर्ट. अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील कथित लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणी पोलिसांनी 22 वर्षीय युवकाविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि पीडितेची ओळख एका कौटुंबिक लग्न समारंभात झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये संपर्क झाला. तक्रारीनुसार जानेवारी 2026 दरम्यान आरोपीने मुलीला भेटण्यासाठी बोलवले. ती त्याच्या घरी जाण्यास तयार नसताना तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर तिच्यावर तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.
या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर पीडितेच्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 64, 351 तसेच पोक्सो कायद्याच्या कलम 4 आणि 6 अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणातील सर्व बाबीची सखोल चौकशी केली जात असून तपास पूर्ण झाल्यानंतरच पुढील माहिती स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा तपास मंगरुळ दस्तगीर पोलीस करत आहेत. अल्पवयीन पीडितेशी ओळख उघड करणे कायद्याने प्रतिबंधित असल्याने तिची गोपनीयता जपणे ही सर्वांची जबाबदारी आहे. तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे योग्य ठरणार नाही. नागपूरमधील भांडेवाडी परिसरात गुरुवारी रात्री एक खळबळजनक घटना घडली आहे. कुख्यात गुन्हेगार गणेश प्रीतमलाल बोरकर यांचा धारदार शस्त्राने हल्ला करून खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. प्राथमिक तपासात जुने वैमनस्य किंवा गँगवॉरचा कोण तपासला जात असला तरी नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नागपूरच्या भांडेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री कुख्यात गुन्हेगार गणेश प्रीतमलाल बोरकर यांची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रात्री 8:30च्या सुमारास गणेश बोरकर आपल्या घराबाहेर उभे असताना काही हल्लेखोरांनी त्यांना धरले. त्यानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला असून घटनेनंतर परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच भांडेवाडी पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून तपास सुरू करण्यात आला. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्याची तपासणी सुरू आहे. या प्रकरणात एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. प्राथमिक तपासात जुने वैमनस्य किंवा गँगवॉरचा कोण तपासला जात आहे. मात्र हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस सर्व शक्यता तपासत आहेत. या घटनेमुळे नागपूरच्या भांडेवाडी परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे. जो कोल्डिंग ऑपरेशन चलाया गया है, क्या वजह थी इसकी और कितने घर तलाशने में आए और कितने अपने अधिकारी वगैरह थे, क्या बताएंगे? कलमना में डिप्टी सिग्नल एरिया है, प्रकाश आदिवासी प्रकाश नगर। यहाँ पे करीबन 10 आरोपी के हमने घर तलाशे हैं, 10 आरोपी को सर्च किया और इसके माध्यम से हमारे यहाँ पे अधिकारी करीबन 85 अधिकारी पार्टिसिपेट किए थे, अधिकारी और अमलदार। हमारा उद्देश्य यही है कि जो इन सब एरिया में जो विकृत प्रकृति के लोग हैं या फिर जो क्राइम करने वाले लोग हैं उसको हम एक वार्निंग दें और जो बाकी लोग हैं जिसको हम जो उनसे डरते रहते हैं उनको हम सुरक्षा का एक माहौल प्रदान करें। जैसे कि मैंने लोगों को भी बोला कि अगर आप लोगों को तकलीफ होता है तो आप लोग ज़रूर आके हमसे मिलिए। हम पूरी संभव जितना हो सकता है पूरी अपन कोशिश करेंगे और एक सुरक्षा का वातावरण यहाँ पे देने की प्रयत्न करेंगे। देखा जाता है कि बहुत सारे कारनामे हो जाते हैं बस्ती के अंदर, फिर भी लोग जागरूक नहीं। ऐसे में लोगों के लिए क्या जागरूकता के लिए संदेश रहेगा, क्या बताएंगे? ये एक लार्जर मुद्दा है कि समाज में जब तक लोग खुद जागरूक नहीं रहेंगे और वो अपने आप को अगर कट ऑफ करेंगे सोसाइटी से कि बगल में इंसिडेंट हुआ है मुझे नहीं बताना है, मुझे क्या फर्क पड़ता है, हुआ है बगल में हुआ है, पुलिस अपना देख लेगी, तो अनफॉर्चुनेटली ऐसा भी हो सकता है कि कल को वो घटना उनके साथ भी घट सकता है। जब तक हम एक जागरूक समाज बनकर, जो आरोपी है वो एक तरफ होता है, बाकी समाज एक तरफ होता है, उनका कर्तव्य है हमारी मदद करना। क्योंकि गली गली में अगर कोई छोटा मोटा भी इंसिडेंट होता है जो कल को बड़ा घटना में कन्वर्ट हो सकता है, अगर वो हमको आकर बताएंगे तो हम उस पर प्रतिबंधक कार्रवाई और पहले ही हम उस पर स्टेप ले सकते हैं जिससे कि भविष्य में कल को कोई बड़ा घटना न घटे। लेकिन अगर लोग उसको इग्नोर कर देते हैं तो ये समाज के लिए भी गलत है और हमारे लिए भी हमें भी कभी कभी डिटेक्शन या प्रिवेंशन करने में टफ हो जाता है हमारे लिए। या हत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही। पोलिसांचा तपास सुरू असून अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे। या प्रकरणातील प्रत्येक घडामोडींवर सिटी न्यूजचे लक्ष राहील।
नागपूरमध्ये कथित धर्मांतर आणि कौटुंबिक छळाचे एक संवेदनशील प्रकरण समोर आले आहे. एका 45 वर्षीय महिलेने आपल्या पतीवर लग्नानंतर जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडल्याचा तसेच छळ केल्याचा आरोप समोर आला आहे. महिलेच्या तक्रारीवरून शांतीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. नागपूरच्या शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेने आपल्या पतीवर जबरदस्तीने धर्मांतर घडवून आणण्याचा आणि कौटुंबिक छळ केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेचा हा दुसरा विवाह असून सुमारे 10 वर्षापूर्वी तिची आरोपीशी ओळख झाली होती. त्यानंतर दोघांनी विवाह केला आणि त्यांना एक मुलगाही झाला. महिलेचा आरोप आहे की विवाहानंतर पतीने तिच्यावर सातत्याने दबाव टाकत तिचे जबरदस्तीने धर्मांतर घडवून आणले. तसेच गेल्या काही दिवसापासून दोघांमध्ये कौटुंबिक वाद झाल्याने तिने शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर शांतीनगर पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 85 तसेच लागू असलेल्या इतर कायदेशीर तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की महिलेने केलेल्या धर्मांतराच्या आरोपाची सखोल चौकशी सुरू असून या प्रकरणातील सर्व बाबींची तपासणी केली जात आहे. या प्रकरणातील आरोपाची सत्यता तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. मामला समोर येतात तपास सुरू केलेला आहे शांतीनगर पोलीस पथकांनी वरिष्ठ मार्गदर्शक आपल्यामार्फत काय नेमकं माहिती आहे काय? यामध्ये ज्या फिर्यादी आपल्याकडे आलेल्या आहे, फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या यातील आरोपीशी जवळपास 17-18 वर्षापासूनचे संबंध होते. सोबत ते लिव्हिनमध्ये पण राहत होते. त्यांनी लग्न पण केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या संबंधात त्यांना एक 10 वर्षाचा मुलगा पण झालेला आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार जी तेव्हा लग्न झाल्यानंतर 1-1.5 महिना सासरी राहिली, त्या दरम्यान तिला इतर धर्माच्या गोष्टी करणे, पूजा अर्चा करायला लावणे किंवा ती व्हेजिटेरियन असताना नॉनव्हेज तिनं खावं असं त्यांची इच्छा व्यक्त करणे, असे प्रकार ते सुरू झाले असे तिने सांगितलेलं आहे. त्यानंतर ह्या प्रकरणातून थोडे जे वादविवाद झाले त्यानंतर फिर्यादी तिथून राहण्याचं पसंत न करता दुसऱ्या ठिकाणी राहायला लागली, जिथे तिथे स्वतःचं घर होतं. त्यानंतर यातला आरोपीसुद्धा तिथे त्यासोबत राहत होता. अजून जाणं येणं तिथे सुद्धा चालू होतं त्यांचं. याच कारणावरून जी तिला शारीरिक आणि मानसिक त्रास होत होता. सोबतच तिने फिर्यादीला त्या आरोपीला बरेचसे पैसे दिल्याचं सुद्धा सांगितलं, ज्यामध्ये 35 लाख 18 लाख असे पैसे दिले, जे की इन्व्हेस्टमेंट म्हणून त्यांना दोघांच्या नावाने घर खरेदी करायचं होतं. फिर्यादीच्या मतानुसार की त्यांनी त्या पैशाचा वापर करून ते घर स्वतः एकट्याच्याच नावाने खरेदी केलेलं. त्यानंतर घटनेच्या दिवशी यातील फिर्यादी आरोपी जो आहे त्यांनी त्याला त्या प्रॉपर्टीवर लोन काढायचं आहे यासाठी त्यांनी कागदपत्र मागितले. त्याप्रमाणे फिर्यादीच्या म्हणण्यानुसार त्याला कागदपत्रसुद्धा दिले आणि फिर्यादी आपलं जर पटत नसेल तर डिव्होर्स घेऊ याकरता त्याने असलेली वेगवेगळ्या विचित्र मागण्या समोर ठेवल्या. यामुळे फिर्यादी त्रासली आणि तिला झालेला जो शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास आहे त्या संदर्भात तिने पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यामध्ये आपण कलम 85, 75, कलम 351, 352, 352 त्याप्रमाणे गुन्हे नोंद केलेले आहेत भारतीय न्याय संहिता अन्वये. त्या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. यामध्ये यांचं रिलेशन तर दोघांच्या म्हणण्यानुसार पती पत्नीचं सुद्धा रिलेशन आहे आजच्या घडीला. त्यामध्ये जो आरोपी म्हणून तिने ज्या आरोप केला त्याचा नवरा हारून शेख हे त्याचं नाव आहे. मात्र या आरोपाची सत्यता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू असून पोलीस सर्व पुरावे आणि तथ्यांच्या आधारे चौकशी करत तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणाचे नेमके सत्य समोर येणार आहे. नागपुरातील लकडगंज परिसरात गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने देह व्यापाराविरोधात मोठी कारवाई केली आहे. सापळा रचून केलेल्या या कारवाईत एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून महिलांना देह व्यापारासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर शहरातील लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने देह व्यापाराविरोधात कारवाई करत एका पीडित महिलेची सुटका केली आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गंगा जमुना वस्ती, दिल्ली गल्ली, खत्री किराणा जवळील परिसरात महिलांना पैशाचे आमिष दाखवून देह व्यापार करण्यास भाग पाडले जात असल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून छापा टाकला. कारवाई दरम्यान एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली. प्राथमिक चौकशीत आरोपी महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जागा उपलब्ध करून देत तसेच पैशाचे आमिष दाखवून देह व्यापार करण्यास प्रवृत्त करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणी आरोपी महिला मुन्नीबाई सुरेश
काळवेकर वय 66 वर्ष राहणार गंगा जमुना वस्ती लकडगंज नागपूर हिच्या विरुद्ध लकडगंज पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे तसेच अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुटका करण्यात आलेल्या पीडित महिलेला पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी लकडगंज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून आरोपीचा शोध आणि पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई नागपूर शहर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने केली. आम्हाला फ्रीडम फर्म NGO मार्फत माहिती भेटली की लकडगंज पोलीस ठाणे हद्दीतील गंगा जमुना या वस्तीमध्ये एका बाहेरील राज्यातील महिलेकडून देह व्यापार केला जातोय. सदर माहिती प्राप्त झाल्यावरती आम्ही आमचे बोगस गिराईक दूरपंच यांच्यासह सदर ठिकाणी जाऊन रेड केली. सदर रेड दरम्यान आम्हाला निष्पन्न झाले की महिला आरोपी मुंडीबाई सुरेश कालखोर वय 65 वर्ष राहणार गंगा जमुना वस्ती ही एका परराज्यातील महिलेकडनं देह व्यापार करून घेत होती. तर सदर अनुषंगाने आम्ही तिथे कारवाई केलेली आहे. सदर कारवाई दरम्यान एका पीडित महिलेची याच्यातून सुटका करण्यात आलेली आहे. पीडित महिला ही राजस्थान येथे राहणारी असून सदर गुन्ह्यातील महिला आरोपी मुन्नीबाई कालखोर हिच्यावरती यापूर्वी गुन्हे असल्याचे आम्हाला समजलेले आहेत आणि याचा पुढील तपास लकडगंज पोलीस ठाण्याकडून सुरू आहे. सदर घटनास्थळावरून 400 रुपये रोख ही पीडित महिलेकडनं जप्त करण्यात आलेली आहेत आणि आता पुढील तपास लकडगंज पोलीस ठाण्याकडून होत असल्याने या गुन्ह्यामध्ये अजून पीडित महिला किंवा आरोपी मिळून येतात का हे आपल्याला त्यांच्याकडनं माहिती भेटेल. सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त श्री विश्वास नागरे पाटील सर, माननीय सह पोलीस आयुक्त रेड्डी सर, माननीय अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री राजेंद्र दाभाडे सर, माननीय पोलीस उपायुक्त अग्रवाल सर, माननीय SB पारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली SSB ब्रांच गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार लक्ष्मण, पोलीस हवालदार प्रकाश, पोलीस हवालदार किशोर, महिला पोलीस हवालदार लता मॅडम, नंतर पोलीस अंमलदार नितीन, पोलीस अंमलदार कमलेश, महिला पोलीस अंमलदार पूनम यांनी केलेली आहे. देह व्यापारासारख्या बेकायदेशीर प्रकाराविरोधात पोलिसांची कारवाई सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास लकडगंज पोलीस करत आहेत. अशा गुन्ह्याबाबत नागरिकांनीही पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. MPSC ची संयुक्त गट क परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याच्या निर्णयाविरोधात वर्ध्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन छेडले. परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घ्यावी, TET पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी आणि परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणावी या प्रमुख मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढला. MPSC संयुक्त गट क परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याच्या निर्णयाविरोधात वर्धा शहरात स्पर्धा परीक्षा विद्यार्थी कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला. आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी म्हणजे संयुक्त गट क परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात यावी. ऑनलाईन परीक्षेमुळे अनेक विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला. यासोबतच TET पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह व्हावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. या मोर्चात मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले असता विद्यार्थ्यांच्या या मागण्यांवर शासन आणि संबंधित यंत्रणा काय निर्णय घेणार याकडे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. MPSCनं नुकताच निर्णय जाहीर केला की आम्ही ग्रुप Cच्या परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीनं घेऊ. आमचा MPSCवर विश्वास आहे. MPSCनं परीक्षा पहिले जशा OMR शीटवर घेत होत्या तशाच घ्याव्या आणि हा नव्यानं निर्णय कुठून आला तर याचा विषय असा आहे का पोराकडून ठीक आहे कसं कमिशन खाता येईल. कारण एका ऑनलाईन परीक्षेची फी 900 रुपये असतात आणि ऑनलाईनमध्ये ठीक आहे घोटाळे व्हायचे खूप जास्त चान्सेस आहे. आतापर्यंत अनेक ऑनलाईन परीक्षेमध्ये घोटाळे झाले ठीक आहे आणि ऐन वेळेवर सर्व्हर डाऊन होईल, इंटरनेट डाऊन होईल, लाईन चालली जाईल
प्रत्येक म्हणजे एक पेपर हा 20-20 दिवस चालतो, त्याच्यामुळे वेगवेगळा पेपर येतो. ठीक आहे, जे पहिले विद्यार्थी आहे त्यांचं नुकसान होते, नॉर्मलायझेशन पद्धतीमध्ये प्रॉब्लेम आहे, असे अनेक प्रॉब्लेम आहे. आणि हे प्रॉब्लेम जर सॉर्ट आउट करायचे असेल तर एकच पद्धत आहे, ऑनलाईन पद्धतीच्या ऐवजी ऑफलाईन पद्धतीनं पेपर घ्यावा. OMR शीटवर आमचा विश्वास, MPSC OMR वर पेपर घेते म्हणून विश्वास आहे, कारण आमच्यापाशी कार्बन कॉपी असते. ठीक आहे, आणि यानं मुख्य परीक्षेले 6-7 पोस्ट आहे आता ग्रुप सीले, तर ते म्हणते का 6-7 पोस्टले तुम्ही प्रिलिम पास झाल्यावर मेनसाठी वेगवेगळ्या फॉर्म भरा. म्हणजे हे सरळ पोराकडून पैसे उकळण्याचा धंदा चालू केला MPSCनं. MPSC ही संविधानिक संस्था आहे, त्यानं इमानदारीनं काम करावं आणि OMR शीटवर ज्याच्यात मुलांची विश्वासार्हता आहे तसं काम करायला पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे. आणि आमचे जे देवाभाऊ मुख्यमंत्री आहे यानं याच्यात हस्तक्षेप करून लवकरात लवकर निकाल जाहीर करावा. पोरं अभ्यास करते यायले रस्त्यावर उतरासाठी वेळ नाही, पण हे तुमच्यामुळे रस्त्यावर उतरून राहिले. TETचा पेपर फुटला तर त्याचे कठोर सजा व्हायला पाहिजे. TETचा पेपर भुसे साहेब म्हणते का ऑनलाईन घेतो, अजिबात ऑनलाईन नाही, पेपर ऑफलाईन पाहिजे. तुमच्याकडून होत नसेल तर राजीनामा द्या आणि MPSCला द्या. आणि वर्धेचे पालकमंत्री, ठीक आहे, वर्धेचे पालकमंत्री सुद्धा शालेय शिक्षण मंत्रालय याच्याकडे आहे. ठीक आहे, त्यानंही या पेपरची त्याच्याकडे सुद्धा हे जबाबदारी आहे. जर त्याच्याकडून होत नसेल शालेय शिक्षण विभाग सांभाळणं तर त्यानंही राजीनामा द्यावा, कारण ते सुद्धा इथं शालेय शिक्षण मंत्री म्हणून जबाबदार आहे आणि TETचा पेपर फुटीले जबाबदार आहे. संयुक्त गट क परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन याबाबतचा अंतिम निर्णय संबंधित प्राधिकरणाकडून घेतला जाईल. मात्र विद्यार्थ्यांनी परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि समान संधी मिळावी या मागणीसाठी केलेल्या आंदोलनाची दखल घेतली जाते का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. रामटेकमधून एक अत्यंत दुर्दैवी आणि हळहळ व्यक्त करायला लावणारी घटना समोर आली आहे. जलजीवन मिशन मध्ये कार्यरत असलेल्या 28 वर्षीय कनिष्ठ अभियंताचा राहत्या घरी मृतदेह आढळून आला आहे. प्राथमिक माहितीनुसार आत्महत्येपूर्वी कार्यालयात वाद झाल्याची बाब तपासात सांगितले जात आहे. दरम्यान कर्मचारी संघटनेने काही अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. मात्र या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. पाहूया आमचे सिटी न्यूज प्रतिनिधी अजय मेहरकुळे यांचा हा विशेष रिपोर्ट. रामटेकच्या शीतलवाडी परिसरात जलजीवन मिशन मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असलेले 28 वर्षीय सौरभ पवार यांचा राहत्या घरी मृतदेह आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सौरभ पवार हे उमरेड येथील रहिवासी असून नोकरीनिमित्त रामटेक येथे भाड्याच्या घरात राहत होते. गुरुवारी सकाळी ते कार्यालयीन न आल्याने सहकार्याने त्यांच्या घरी भेटी दिली. घराचा दरवाजा आतून बंद असल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता सौरभ पवार यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी पाठवण्यात आला. प्राथमिक चौकशीत आत्महत्येच्या आदल्या दिवशी कार्यालयात वाद झाल्याची माहिती समोर आली असून या घटनेचा तपास सुरू आहे. मात्र आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने या प्रकरणात काही अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत मानसिक त्रास झाल्याचा दावा केला आहे आणि सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या आरोपाची अधिकृतरित्या पुष्टी झालेली नाही आणि संबंधित बाजूची प्रतिक्रिया अद्याप समोर आली नाही. रामटेक पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. मोबाईल जप्त करण्यात आला असून सहकारी कर्मचारी आणि संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू आहे. एका होतकरू तरुण अभियंत्याच्या अकाली निधनाने कुटुंबियासह संपूर्ण परिसरात शोक पसरले असून या घटनेमागील नेमके कारण काय याचा शोध आता पोलीस घेत आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असून आत्महत्येमागील कारणाचा शोध पोलीस घेत आहेत. कर्मचारी संघटनेने केलेले आरोपही तपासाचा भाग ठरू शकतात. तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे योग्य ठरणार नाही. या प्रकरणातील प्रत्येक अधिकृत घडामोडींवर सिटी न्यूजचे लक्ष राहील. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात अवैध मुरुम उत्खननाचा गंभीर आरोप समोर आला आहे. अडाळ परिसरात शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी तयार करण्यात आलेली नाली जेसीबीच्या साहाय्याने फोडून त्यातील मुरुम काढण्यात आल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. या प्रकरणामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र या आरोपाची
अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. पाहूया आमचे सिटी न्यूज प्रतिनिधी साहिल रामटेके यांचा हा विशेष रिपोर्ट. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अडाळ परिसरात अवैध मुरुम उत्खननाचा गंभीर आरोप समोर आला आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी तयार करण्यात आलेली नाली जेसीबीच्या साहाय्याने फोडून त्यातील मुरुम काढण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेला मोठा फटका बसल्याचा दावा करण्यात येत आहे. आधीच अनियमित पावसामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसमोर आता सिंचनाचा नवीन प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की अडाळ परिसरात अवैध मुरुम उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याबाबत अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या, मात्र त्यानंतरही प्रभावी कारवाई झालेली नसल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेनंतर महसूल विभागाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून रात्री मोठी यंत्रसामग्री वापरली जात असताना संबंधित यंत्रणांना याची माहिती नव्हती का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. दरम्यान शेतकऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. मात्र या सर्व आरोपांबाबत महसूल विभाग किंवा संबंधित प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. शेतकऱ्यांची जे नाली होती पाणी जाण्यासाठी ती अक्षरशः तोडून मुरुम चोरून नेलेलं आहे. इथे एक पोटकालवा आहे. या पोटकालव्यामध्ये द्वारे छोटा जी नाली आहे त्या नालीमधून शेतकऱ्यांना पाणी जातो. यावर्षी पावसाने दडी मारली आहे व पाणी जर आला आणि शेतकऱ्यांना पाणी जर लागलं तर या अशा कामामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळणं कठीण आहे. या संपूर्ण हा जो प्रकार घडलेला आहे इथे चोरीचा, महसुली विभाग या प्रकरणाची उच्चस्तरीय आता तरी चौकशी करणार का व जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार का, हा एक गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. या प्रकारचे बरेचसे असे प्रकार घडलेले आहेत पण कधीही चौकशी झाली नाही. अडाळ येथील या प्रकरणात करण्यात आलेल्या आरोपांची सत्यता तपासातूनच स्पष्ट होणार आहे. प्रशासन याची दखल घेऊन चौकशी करते का आणि दोषींवर कारवाई होते का, याकडे आता शेतकरी आणि संपूर्ण भंडारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. यवतमाळ पोलिसांनी अंमली पदार्थाविरोधातील मोहिमेत मोठी कारवाई करत विविध 29 गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला तब्बल 885 किलोहून अधिक गांजा नष्ट केला आहे. या जप्त अंमली पदार्थाची बाजारातील किंमत सुमारे 1,75,00,000 रुपयापेक्षा अधिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या निर्देशानुसार यवतमाळ पोलिसांनी विशेष मोहीम अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या 29 गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला तब्बल 885.159 किलोग्राम गांजा नष्ट करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अंमली पदार्थाची अंदाजे बाजार किंमत 1,75,00,000 रुपयापेक्षा अधिक आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीने 2 जुलै 2026 रोजी नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड येथे ड्रग्ज डिस्पोजल कमिटीच्या उपस्थित पंचनाम्याद्वारे या गांजाचा नाश करण्यात आला. दरवर्षी 26 जून हा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. युवकांना अंमली पदार्थाच्या व्यसनापासून दूर ठेवणे आणि त्याबाबत जनजागृती करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या अध्यक्षतेखालील ड्रग्ज डिस्पोजल कमिटीच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, पोलीस उप अधीक्षक सुनील हुड, पोलीस निरीक्षक सतीश चौरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मनीष गावंडे तसेच इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
सिटी न्यूज साठी यवतमाळहून दुर्गेश कान्हू यांचा विशेष रिपोर्ट. अंमली पदार्थ विरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी पोलीस सातत्याने विशेष मोहिमा राबवत आहेत. युवकांनी अंमली पदार्थापासून दूर राहावे आणि अशा बेकायदेशीर प्रकाराची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी आनंदाने घरी परतलेल्या 6 वर्षीय चिमुकल्याचा दुसऱ्याच दिवशी सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना राजगड येथे घडली आहे. उपचारासाठी दवाखान्यात नेत असतानाच या चिमुकल्याची प्राणज्योत मावळली. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील राजगड येथे सर्पदंशामुळे 6 वर्षीय राज राठोड या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राजने 2 जुलै रोजी डोणगाव येथील जीवन विकास कॉन्व्हेंटमध्ये शाळेचा पहिला दिवस पूर्ण केला होता. आनंदाने घरी परतल्यानंतर तो आई वडिलांसोबत शाळेतील पहिल्या दिवसाच्या आठवणी सांगत झोपला. रात्री वीज गेल्यानंतर घराचा दरवाजा उघडा ठेवण्यात आला होता. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास राज रडू लागला. सुरुवातीला एखाद्या छोट्या प्राण्याने चावले असावे असे कुटुंबियांना वाटले, मात्र काही वेळातच त्याच्या पायावर सूज आणि रंग बदलू लागल्याने परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात आले. कुटुंबियांनी तात्काळ उपचारासाठी दवाखान्याकडे धाव घेतली, मात्र दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच राजचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. घटनेनंतर घरात शोध घेतला असता एका खोक्यात साप आढळल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने राजगड गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शाळेच्या पहिल्या दिवसाचा आनंद साजरा करणाऱ्या या चिमुकल्याचे आयुष्य अवघ्या काही तासात संपल्याने कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सिटी न्यूज साठी बुलढाण्यातून गजानन राऊत यांचा विशेष रिपोर्ट. पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून वेळोवेळी करण्यात येते. अशा वेळी सर्पदंशाचा संशय आल्यास कोणताही विलंब न करता तातडीने जवळपासच्या रुग्णालयात उपचारासाठी जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातून एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. रायपूर पाचला शिवारातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात गेल्या वर्षभरापासून पाणी साचले असून शेतीचे अक्षरशः तलावात रूपांतर झाले आहे. हळदीचे बियाणे पाण्यातच अडकले आहे, तर सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांची पेरणीही रखडली आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. संतप्त शेतकऱ्यांनी आता राष्ट्रपतीकडे इच्छामरणाची परवानगी मागण्याचा इशारा दिला आहे. पाहूया आमचे सिटी न्यूज प्रतिनिधी गजानन राऊत यांचा हा विशेष रिपोर्ट. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील रायपूर पाचला शिवारात 8 ते 10 शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेतीचे तलावात रूपांतर झाले आहे. शेतकऱ्यांचा आरोप आहे की रायपूर पाचला रस्त्याच्या कामादरम्यान पाण्याचा नैसर्गिक निचरा बंद झाला, त्यामुळे पावसाचे पाणी थेट शेतात साचत असून शेती पूर्णपणे जलमय झाली आहे. गेल्या वर्षभरापासून जिल्हा परिषद आणि महसूल विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला असून हळदीचे बियाणे पाण्यातच अडकले. सोयाबीन, कापूस आणि तूर पिकाची पेरणी रखडली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून आणि आगामी हंगामाबाबतही चिंता वाढली आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी दिगंबर पाटील यांनी थेट शेतात साचलेल्या पाण्यात बसून अनोखे आंदोलन केले. या आंदोलनातून त्यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की तातडीने पाण्याचा निचरा करून प्रश्न सोडवला नाही तर राष्ट्रपतीकडे इच्छामरणाची परवानगी मागण्याची वेळ आमच्यावर आली आहे. आता प्रशासन या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेणार का? शेतकऱ्यांना न्याय मिळणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून शेतीचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून पाण्याचा निचरा करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मदत द्यावी अशी मागणी होत आहे. या प्रकरणात प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जून महिना जवळपास कोरडाच गेला. पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी चिंतेत होता. पण जुलैच्या सुरुवातीलाच बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील खंडाळा परिसरात मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. या पावसामुळे शेत जमिनींना मिळालेला ओलावा असून खरीप हंगामाला नवसंजीवनी मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. पाहूया आमचे सिटी न्यूज प्रतिनिधी गजानन राऊत यांचा हा विशेष रिपोर्ट. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील खंडाळा परिसरात जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जून महिना जवळपास कोरडाच गेल्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. वेळेवर पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरण्यांचे नियोजन विस्कळीत झाले होते आणि अनेक शेतामध्ये पेरण्या रखडल्या होत्या. मात्र जुलैच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. शेत जमिनींना आवश्यक ओलावा मिळाल्याने शेतकरी पुन्हा शेताकडे वळले आहेत. या पावसामुळे नाले, ओढे आणि लहान जलस्रोतांमध्ये पाण्याची आवक सुरू झाली असून परिसरातील शेतीला मोठा आधार मिळाला आहे. आगामी काही दिवसात सातत्याने पाऊस सुरू राहिला तर खरीप पेरण्यांना वेग येईल आणि यंदाचा हंगामा चांगला होईल अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत. आता सर्वांचे लक्ष पुढील पावसाकडे लागले असून निसर्गाची साथ कायम राहावी अशी प्रार्थना बळीराजा करत आहे. जुलैच्या सुरुवातीलाच झालेल्या दमदार पावसामुळे मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र खरीप हंगाम सुरळीत होण्यासाठी पुढील काही दिवस सातत्याने पाऊस होणे अत्यावश्यक असल्याचे शेतकरी सांगत आहेत. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आता सिटी न्यूज चॅनल आपण आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकतील. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूज फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.